या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। आज बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा, त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। पाहूयात काही विशेष घडामोडी। कोल्हापूरमध्ये दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त म्हैस पळवणं आणि सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या जातात। अतिशय अनोखा आणि आगळा वेगळा हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो। कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरामध्ये यावर्षी सुद्धा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेमध्ये अनेक पशुपालक शेतकरी सहभागी झाले। पाडव्यानिमित्त बळीराजा या पशुधनाची पूजा सुद्धा करतो आणि त्याला सजवतो। त्यानंतर चौकात येऊन ही स्पर्धा सुरू असते। इथे टू व्हीलर धावत असते आणि म्हशीचा मालक टू व्हीलरवर बसलेला असतो आणि म्हैस त्याच्या मागून पळत असते। असं हे चित्र असतं। स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला हे चित्र पाहायला मिळतं। या स्पर्धेमध्ये बळीराजा आपल्या म्हशीला अत्यंत चांगल्या पद्धतीनं सजवून या स्पर्धेमध्ये सहभागी करतो। म्हशीच्या दोन्ही शिंगांना आकर्षक छान असं सजवलं जातं। तुरे लावले जातात। म्हशीच्या पाठीवर वेगवेगळे संदेश सुद्धा लिहिले जातात। यामध्ये आमदार सतेज पाटील हे सुद्धा स्पर्धेच्या निमित्तानं म्हैस पळवताना पाहायला मिळाले। अतिशय आगळा वेगळा हा कार्यक्रम केला जातो कोल्हापुरात, जो आजही तेवढाच महत्त्वपूर्ण मानला जातो। दिवाळीच्या 2 दिवसांनंतरही दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येत नाही। याचं कारण तिथलं पोल्युशन। दिल्लीतील आजचा पोल्युशनाचा सरासरी जर आपण एअर क्वालिटीचा इंडेक्स पाहिला तर हा इंडेक्स 342 पर्यंत पोहोचलेला आहे। खराब हवेचा दिल्लीकरांना यामुळे प्रचंड त्रास होतोय। देशाची राजधानी दिल्लीमध्ये हवा सध्या श्वास घेण्यासाठी अयोग्य असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय। देशाच्या मौसम विभागाचा जो एलईडी असतो त्यावरही परिसरातील हवेची गुणवत्ता असते ती दाखवली जाते, ती देखील दाखवण्यात आलेली नाहीये। देशाच्या मौसम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेरच्या एलईडी वर सुद्धा हे जे इंडेक्स आहे ते दिसत नाहीये। ज्या ठिकाणी साधारण दिल्लीतली जी हवेची जी पातळी आहे ती यामध्ये दर्शवली जाते, मात्र एलईडी बंद असल्यामुळे इथे नागरिकांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं। मात्र एकूणच आपण जर पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात सध्या दिल्लीमध्ये पोल्युशन आहे। पोल्युशन, वायू पोल्युशन यामुळे इथले नागरिक त्रस्त झालेले आहेत। उधारीचे पैसे मागायला गेलेल्या व्यक्तीवर दोघांनी कोयत्यानं वार केल्याची घटना घडलेली आहे। टिटवाळ्यातील कोकण नगर परिसरातली ही घटना आहे। दुकानात झालेल्या या हल्ल्यामध्ये दुकानदार आणि त्याचे 2 भाऊ गंभीररित्या जखमी झालेले आहेत। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। ह्या दुकानदाराकडनं वेळोवेळी सामान नेल्यानंतर जेव्हा दुकानदारानं पैशाची मागणी केली तेव्हा उधारीचे पैसे देण्यास नकार देण्यात आला आणि त्यानंतर त्या माणसाने आपल्यासोबत दुसऱ्या माणसाला आणलं आणि दुकानदार तसंच त्याच्या इतर भावांवर ही मारहाण करण्यात आली। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून आता पोलीस याचा तपास करीत आहेत। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा आघाडीमध्ये लढणार नाही असं वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सध्या रंगतायत। मुंबई महापालिकेमध्ये स्वबळाचा नारा भाई जगताप यांनी दिलाय असंही म्हटलं जातंय। महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसनं एकटं लढलं पाहिजे किंवा एकटे लढणार आहात असं भाई जगताप यांनी म्हटलंय। त्यांच्या या विधानामुळे वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत आणि भाई जगताप यांनी आपली प्रतिक्रिया देताना याबाबत माहिती दिली आहे। आमचे सगळे जे नेते आहेत त्या सगळ्यांचा आमचा हाच स्टँड आहे की काँग्रेसने स्वबळावर लढायला हवं। त्याचं कारण असं आहे की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। कार्यकर्ता आयुष्यभर पक्षाचा झेंडा घेऊन जो फिरत असतो, आपल्या आपल्या वॉर्डामध्ये फिरत असतो, त्याला एक अपेक्षा असते की बाबा आमच्या नगरपालिकेच्या, आमच्या जिल्हा परिषदेच्या, आमच्या पंचायत समितीच्या किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये त्यांना संधी मिळावी आणि ती त्यांचं असा विचार करणं योग्य आहे।
श्रीकांत शिंदे यांनी मधल्या काळामध्ये 800 कोटींचं रुग्णवाहिकेचं टेंडर काढलं होतं असं संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यातली एखादी रुग्णवाहिका आपल्या वडिलांसाठी का नाही पाठवली असंही राऊत म्हणाले. 80 कोटींच्या रुग्णवाहिका अद्याप रस्त्यावर आलेल्या नाहीयेत आणि असा खोचक टोला राऊतांनी श्रीकांत शिंदे यांना लगावलेला आहे. मात्र यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे लाखो रुग्णांचे तारणहार आहे, त्यामुळे ते रुग्णच राऊतांना उत्तर देतील असं स्पष्ट मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलेलं आहे. राऊतांना मानसिक झटके येतात, त्यांच्यासाठी एक ॲम्ब्युलन्स जी आहे ती सुद्धा पाठवावी लागेल असं भाजपचे नवनाथ मन यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. मात्र संजय राऊत हे सारखेच कोणकोणत्या गोष्टींवर अशा पद्धतीने भाष्य करतायत, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे असं त्यांचे विरोधक म्हणतात. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.